आपण सर्व मिळून टोटल 11 माणसं आहोत आणि असं काहीसं आपल्याला तिकीट मिळालं आहे, जे तिकीट घेऊन आपण तिथेपर्यंत पोहोचणार आहोत. तर एंट्री केल्यानंतर असा काहीसा आपल्याला परिसर दिसतोय बघा. नमस्कार मंडळी, मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत पॅगोडा बघायला. आणि पॅगोडा बघायचं झालं तर आपल्याला जावं लागतं इथून बोरिवलीमधून उतरून जावं लागतं ऑटो करून. त्यानंतर आपल्याला पुन्हा बोट करून जावं लागतं. म्हणजे 3 ऑप्शन येतात. त्यानंतर आपण भाईंदरवरून पण जाऊ शकतो. भाईंदरला उतरून डायरेक्ट आय थिंक बसने पण जाऊ शकतो किंवा बाय रिक्षाने पण जाऊ शकतो. तर आपण आता आहोत, मी आता आहे विरारमध्ये आणि विरारमधून आम्ही निघणार आहोत. वाजले होते आम्हाला 11 वाजता जायचं होतं, लेट झालं थोडं, 11:30 वाजलेत. आणि निघणार म्हणजे ऑलओव्हर आज तरी सगळी फॅमिली पूर्ण म्हणजे आमची मावशी पूर्ण फॅमिली आणि इथे मामाचा मुलगा पण आहे. कुठे गेला? इथे आयुष पण आहे, आयुष पण आपल्यासोबत आहे आज. आणि म्हणजे असं जवळजवळ टोटल आम्ही 10-12 जण मिळून जाणार आहोत. तर पहिल्यांदा एवढं सगळं आपल्या फ्रेममध्ये एवढं जण दिसणार आहेत. सो मी पण एक्सायटेड व्हिडिओ करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्पॉटला आपण जातो ना त्या स्पॉटला एक्सप्लोअर आणि बघण्यासाठी पण जास्त मी एक्सायटेड आहे. सो तुम्ही पण तो व्हिडिओ बघा. आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत. निघता म्हटलं आपण आधी थोडंसं खाली जाऊन जर आपला व्हिडिओ वगैरे थोडंसं शूट करून घ्यात आणि बाकीची आपली फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्यात. तोपर्यंत आम्ही निघतो आहे. इथून ऑटो पकडून स्टेशनला जाऊ, स्टेशनवरून डायरेक्ट जाऊ आपण बोरिवली किंवा भाईंदर. प्लॅन बघू कसा करतो आहे तो आपण. पॅगोडामध्ये काय आहे आणि कसं काय हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छोटासा कमेंट देखील करा. तर चला मित्रांनो, कंटिन्यू आहे व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आम्ही आता रेडी झालो आणि ऑल फॅमिली इथे पूर्ण सगळेजण रेडी झालेत निघायला. रिक्षा पण आली आहे आणि निघूया आता पटकन. मित्रांनो, आम्ही ट्रेनचा प्रवास पार करून आम्ही पोचलो बोरिवलीमध्ये. बोरिवलीनंतर आम्ही बस केली, म्हणजे बस भेटली होती त्या बसने पोचलो आम्ही गोराई खाडीला. कारण गोराई खाडीला उतरून मगच आपल्याला पॅगोडाला जावं लागतं. भाईंदरला जायचं होतं पण आम्ही विचार केला की आपण बोरिवली स्टेशनला उतरून बस करून आम्ही गोराई खाडी म्हणून जी बस लागते तिथून इथपर्यंत आलो आहे. आणि असा काहीसा एंट्री गेट आहे इथून आतमध्ये यायला. इथे तिकीट काढायला पाहिजे आपल्याला. आणि समोर आहे बोट आहे, बोटने आपण जाणार आहोत पॅगोडापर्यंत. तर बाकी मेंबर तिकीट काढायला गेलेत आणि बाकी इथे मेंबर आहेत, इथे थोडे आहेत, इथे थोडे आहेत. तर आपण सर्व मिळून टोटल 11 माणसं आहोत आणि असं काहीसं आपल्याला तिकीट मिळालं आहे, जे तिकीट घेऊन आपण तिथेपर्यंत पोहोचणार आहोत. आपल्याला आल्यावरतीच बोट मिळाली, त्यामुळे आपण सर्वजण इथे बसून घेतलं आहे बघा. पूर्ण फॅमिली इथे पूर्ण सगळेजण बसून घेतलेले आहेत. तर आपण बोटमधून उतरलो आहे आणि आपल्याला इथे समोर पॅगोडा दिसतोय बघा. इथूनच लांबूनच आपल्याला जायचं आहे तिथे. काय रे, काय दिसला, काय दिसली तुमका? कालवाची करपी. कालवाची करपी दिसली तुमका?
विषयांना माहीत नव्हतं तर म्हटलं सांगूया. चला आपण आता बोटमधून उतरलो आहे आणि सरळ इथून पुढे पुढे चालत जायचं आपल्याला तिथपर्यंत. डिस्टन्स किती असेल 5-10 मिनटं? 5-10 मिनटं आपल्याला बोटमधून उतरून चालत जायचं आहे तिथपर्यंत. या ठिकाणी वॉटर पार्क पण आहे आणि बर्ड पार्क पण आहे. त्याद्वारा ग्लोबल विपासना पगोडा आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. या ठिकाणी आम्ही 2 वाजता पोचलो आणि रिटर्न आपल्याला जी बोट आहे ना ती आहे 6 पर्यंत. तर फायनली मित्रांनो आपण चालत चाललो इथे पॅगोडाच्या इथला इथून चालत आलो. इथून फ्रंट गेट एंट्री गेट आहे आणि हा मेन गेट ह्याच्या मागे अजून आहे. आपल्याला पूर्ण फिरायचं आहे, जवळजवळ बऱ्यापैकी वेळ जाईल इथे. तर चला मस्त की आपण परिसर फिरून घेऊया थोडासा. तर एंट्री केल्यानंतर असा काहीसा आपल्याला परिसर दिसतोय बघा. इथून समोर आपल्याला वरती पण जायचं आहे आणि या ठिकाणी ही बेल पण आहे, ती वाजवू शकतो आपण. आणि या ठिकाणी आल्यानंतर चायना किंवा जपानला जसं जातो ना तसं प्रकारचं फील येतं बघा. सगळ्या प्रकार मस्त दिसतोय. तर आमचे सगळे फंटर इकडे गेलेत बेल वाजवायला. बेल वाजवण्यासाठी एवढी काय गर्दी झाली की बघूच नका. चला आता वरच्या साईडला आपण जाऊयात. चलो चलो वरती गेलेत काका. खाली येतं ना फोटो काढू. खाली येतं ना फोटो काढू. हो भाई साहब किती उंच आहे बघा मित्रांनो. वरतीपर्यंत नजर पूर्ण पोचत नाही आहे आणि असं किती शांतता आहे बघा. ह्या ठिकाणी मेडिटेशन करण्यासाठी बसतात. आता हे बंद आहे, इथे एक बॅरिकेड्स लावले बघा. पण जेव्हा संध्याकाळी बहुतेक संध्याकाळी तरी होत असेल ओपन की इथे आपण मेडिटेशन करू शकतो. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही फ्री वायफाय इथे आपण इथे माहितीसाठी हे करू शकतो किंवा गाईड पण घेऊ शकतो. तर तिथे आपल्या एक सोपी आयडिया आहे, आपण वायफायने कनेक्ट करून इथं फ्री माहिती घेऊ शकतो. तर मित्रांनो पॅगोडामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत जे की आपण पाहू शकतो. आता माझ्यासमोर जर पाहिलं तिथे मेडिटेशन मगाशी मी दाखवलं होतं ना, तर आपण ते मेडिटेशन करू शकतो. या साईडला धम्मचक्र आहे जे की फिरते वाऱ्यासोबत आणि ते बोधिवृक्ष आहे. त्याचप्रमाणे अजून इथे बुद्धविहार वगैरे आहेत आणि पूर्ण गोल राऊंड मारून आपण फिरू शकतो या ठिकाणी. तर आता थोडंसं आम्ही फिरून झालं आहे आणि वाजले 3 आणि या ठिकाणी थोडंसं खाऊन पिऊन घेऊया. छोटंसं कॅन्टीन आहे, आम्ही घरून पण आणलं होतं खाऊ आणि या ठिकाणी आता आपण ऑर्डर करून काहीतरी खाऊन पण घ्या, मग उरलेला परिसर फिरून घेऊया. मस्त आहे की आम्ही जेवणासाठी भारतीय बैठक घातली आणि हॉटेलमध्ये गेलो होतो पण आम्हाला म्हणजे जेवायला भेटे ना, म्हणून मग शेवटी आम्ही गार्डनमध्ये जाऊन मस्त आहे की भारतीय बैठक घेऊन आपण मस्त जेवणाचा आस्वाद देखील घेतलेला आहे. सर्व फॅमिली पूर्ण एकत्र जेव्हा बसून जेवते ती मजा वेगळीच. आणि आता अर्धा परिसर राहिला होता आपला फिरायचा. सो असा काहीसा बघा परिसर आपल्या ठिकाणी आपलं दिसत आहे आणि आयुष बाबू इथून मध्ये चालत आहे.
तर मंडळी, या ठिकाणी गौतम बुद्धांची पूर्ण स्टोरी म्हणजे प्रवास, जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंतचा जो प्रवास होता तो या फोटोंद्वारे दाखवलेला आहे. म्हणजे अगदी 100च्या वरतीच फोटो आहेत ज्यामध्ये त्यांची पूर्ण स्टोरी दाखवलेली आहे. म्हणजे काय प्रवास होता, कसा केला होता, काही खडतर गोष्टी आल्या, या सर्व प्रवास त्यांनी दाखवलेला होता. त्या फोटोच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अशा चांगल्या आपल्याला बघायला मिळतात की आपल्याला समजतात गोष्टी काय होत्या आणि काय झाल्या. तर मग सांगितल्याप्रमाणे फेरी असते ती लास्ट 6 आणि वाजले 6:05. आपण 6 वाजेपर्यंत वाट बघण्यापेक्षा आपण वेळेत गेलेलं बरं. आणि गर्दी पण जास्त असते त्यामुळे लवकरच जाऊयात. आणि आमच्या पायाची हालत लय बेकार झाली आहे. पाय सुजलो माझे. सबस्क्राईब करू कोणी सबस्क्राईब करू चलो पुन्हा एकदा बोटीचा प्रवास जाताना. लागेल भाई. आलो होतो तेव्हा इथं होतो ना आपण, इकडेच उतरलो होतो. आता पाणी बघ किती हिशपत कमी झाला. केवढं बघ ना पाणी कमी झालं कपड्यांची वाट पूर्ण. ते बघ तिकडे पण दिसतो. ते बघ तो टॉवर दिसत नव्हता मगाच दिसतो. स्लिपरी आहे भाई. जाशील ना तिथे चिखलात परत घरी नाही दिसतो बघ. आनंद मस्त लिधो मजा आती. चलो भाई लोग, वोट आ गई अपनी. चलो 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 लाइन से चलो चलो. भैया चलो चलो, टिकट खत्म हो गया. चलो चलो, अपना भी टिकट खत्म हो गया. चलो एव्हरीवन, पुन्हा पाठी आलो आहे आपण. आता बोटीतून उतरलो आहे आणि मस्त की बॅक साईडला सनसेट बघा असं दिसतोय. भाई भारी दिसतं रे सनसेट. आणि त्याकडं इथून दिसतोय बघ ना सनसेट. भरायचं जुळून नाही ना इथून. भाई सनसेट देखो सनसेट. कसं सनसेटला कसं झालं. चला आता परत जायचं इथून. बस नाहीतर ऑटो करून पुन्हा स्टेशनला जायचं. त्यानंतर डायरेक्ट सरळ पुन्हा विरारला.